तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील वाखार येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. एका विवाहित महिलेनं आपल्या 2 चिमुकल्या मुलींसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी महिलेच्या पतीसह 5 जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मिळालेल्या माहितीनुसार वाखार येथील मनीषा जयेश वाघ वय वर्ष 30 यांनी आपल्या 7 वर्षीय मुलगी सिद्धी आणि 3 वर्षीय मुलगी खुशी यांच्यासह घराजवळील शेतातील विहिरीत उडी घेतल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. रात्री उशिरा तिघांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. फिर्यादी भास्कर जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मयत महिलेला 2 मुली असल्या कारणावरून तसेच माहेरून वारंवार पैसे आणण्यासाठी सासरच्या मंडळीकडून छळ करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीवरून पती जयेश वाघ, सासरे रमेश वाघ, सासू सुनंदा वाघ, दीर विकी वाघ आणि ननंद सविता बच्चाव यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विविध कलमान्वये आता गुन्हे दाखल करण्यात आलेत. पोलिसांनी पतीसह 4 संशयितांना ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील या करीत आहे. प्रखर न्यूजसाठी नयन शिवदे, ठेंगोडा.